स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 15 प्रश्न. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. न्यूरॉन या कशाच्या पेशी असतात? ऑप्शन क्रमांक 1 यकृत, 2 चेता, 3 मूत्रपिंड, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चेतापेशी. न्यूरॉन या चेतापेशी असतात. प्रश्न क्रमांक 2. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 आसाम, 2 तामिळनाडू, 3 केरळ, 4 राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते नेते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित नव्हते? ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग, 2 मोतीलाल नेहरू, 3 सरदार वल्लभभाई पटेल, 4 श्री राजगोपालाचारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग. भगतसिंग हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित नव्हते. प्रश्न क्रमांक 4. वनस्पती अन्न तयार करण्याची खालीलपैकी कोणती पद्धत आहे? ऑप्शन क्रमांक 1 उत्सर्जन, 2 प्रजनन, 3 प्रकाश संश्लेषण, 4 पोषण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण. वनस्पती अन्न तयार करण्याची पद्धत ही प्रकाश संश्लेषण हे आहे. प्रश्न क्रमांक 5. फकीरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सावंत, 2 अण्णाभाऊ साठे, 3 विश्वास पाटील, 4 वि. स. खांडेकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अण्णाभाऊ साठे. फकीरा या कादंबरीचे लेखक हे अण्णाभाऊ साठे हे आहेत. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 25 फेब्रुवारी, 2 26 फेब्रुवारी, 3 27 फेब्रुवारी, 4 28 फेब्रुवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7. जागतिक कर्करोग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 4 फेब्रुवारी, 2 6 फेब्रुवारी, 3 7 फेब्रुवारी, 4 8 फेब्रुवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 4 फेब्रुवारी. जागतिक कर्करोग दिवस हा 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8. पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 बासरी, 2 सतार, 3 संतूर, 4 तबला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संतूर. पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर या वाद्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 9. पंडित शिवकुमार हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 बासरी, 2 सतार, 3 संतूर, 4 तबला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सतार. पंडित रविशंकर हे सतार या वाद्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 10. भारतीय कामगार चळवळीचे नेते कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे, 2 विनोबा भावे, 3 दादाभाई नौरोजी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे. भारतीय कामगार चळवळीचे नेते हे नारायण मेघाजी लोखंडे हे होते. प्रश्न क्रमांक 11. समता संघ या संस्थेची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे, 2 विनोबा भावे, 3 दादाभाई नौरोजी, 4 न्यायमूर्ती रानडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे. समता संघ या संस्थेची स्थापना ही महर्षी कर्वे यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 12. शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे, 2 विनोबा भावे, 3 पंडित रमाबाई, 4 न्यायमूर्ती रानडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई. शारदा सदन या संस्थेची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 13. क्षयरोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 त्वचा, 2 फुफ्फुस, 3 मोठे आतडे, 4 यकृत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस. क्षयरोग हा फुफ्फुस या अवयवाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14. टायफॉइड खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 त्वचा, 2 फुफ्फुस, 3 मोठे आतडे, 4 यकृत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मोठे आतडे. टायफॉइड हा मोठे आतडे या अवयवाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 15. दामोदर ही नदी कोणत्या उपमहासागराला जाऊन मिळते?
ऑप्शन क्रमांक 1 बंगालचा उपसागर, 2 अरबी समुद्र, 3 पॅसिफिक महासागर, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बंगालचा उपसागर. दामोदर ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.